मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. तर कारण आम्ही उद्या चाललेलो आहे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आणि ते 12वे ज्योतिर्लिंग. ऍक्च्युली माझी सुरुवात 12व्या ज्योतिर्लिंगापासूनच होते. तर आपलं कृष्णेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगर. तर आम्ही चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरला. तर त्यासाठी आपण आता बॅग पॅक करतोय. दिवसाची सुरुवात तशी नेहमी सारखीच झाली. सकाळी उठलो, अंघोळ केली आणि बाकी सर्व तयारी करून मी गेलो माझ्या कामावर. हो बरोबर, कामावरून जाऊन आम्ही दुपारी इथून निघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आणि अशा प्रकारे आपली जर्नी चालू झालेलीच आहे. इथं मी आता माझ्या भावाला घ्यायला आलोय, सुगावा कंपनी. ऍक्च्युली ही माझी पण जुनी कंपनी. या अगोदर मी ह्या कंपनीमध्ये कामाला होतो. तर मी पण हे सगळं बघितल्यानंतर माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. भावाला पिकअप केलं, बॅगा पाठीवर चढवल्या, गाडी स्टार्ट केली आणि मनाशी एकच ध्यास ठेवला, नेक्स्ट स्टॉप छत्रपती संभाजीनगर. हर हर महादेव. कोपरखैरणे सोडताना पाठीमागे मुंबईची धावपळ होती आणि डोळ्यासमोर होतं ते छत्रपती संभाजीनगरचं पावनधाम, 12वे ज्योतिर्लिंग प्रभू कृष्णेश्वर महाराज. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा परिसर म्हटलं की ट्रॅफिक तर 5वीलाच पुजलेली. सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच आम्हाला चांगलाच ट्रॅफिकचा सामना करावा लागला. गाड्या मुंग्यांसारख्या सरकत होत्या. वाटलं आता प्रवास खूप रेंगाळणारा होतोय की काय, पण संयम ठेवला. एक अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर अखेर शहराची सीमा ओलांडली आणि आमच्या समोर धावला तो एकदम चकाचक, रुंद आणि सुसाट महामार्ग. हायवे लागला आणि गाडीचा स्पीड जसा वाढला तसा मनाचाही वेग वाढला. आता रस्त्यावर गाड्या कमी आणि निसर्गाची रंग जास्त दिसायला लागली होती. हायवेच्या दोन्ही बाजूंना नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हिरवळ पसरलेली होती. सुंदर डोलणारी हिरवीगार शेती, ओळीने उभी असलेली झाडं जणू आमचं स्वागत करत मागे पळत होती. शहरातल्या सिमेंटच्या जंगलात बाहेर पडून या खऱ्याखुऱ्या निसर्गाच्या कुशीत आल्यावर जो आनंद मिळतो ना, तो शब्दात सांगता येण्यासारखा नाही. हवेत एक वेगळाच ताजेपणा होता. मी आणि भाऊ गाणी ऐकत, गप्पा मारत या निसर्गाचा आनंद घेत पुढे जात होतो. आणि मित्रांनो, प्रवास पुढे सरकला आणि खऱ्याखुऱ्या सौंदर्याची अनुभूती आली जेव्हा आमची गाडी घाटाच्या रस्त्याला लागली. घाटातली ती वळणं, एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला आकाशाला भिडणारे प्रचंड डोंगर आणि त्यात सोन्याहून पिवळं काय तर वडून पडणारा तो हलका, कोमल आणि गार पाऊस. पाऊस सुरू झाला आणि निसर्गाचं रूपच बदललं. त्या डोंगरावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे पांढऱ्या शुभ्र दुधासारखे दिसत होते आणि सर्वात जादुई क्षण म्हणजे त्या पावसाच्या थेंबांसोबत डोंगराच्या अवतीभोवती जमा झालेलं दाट धुकं. असं वाटत होतं की जणू ढग जमिनीवरच उतरलेत आणि आमच्या गाडीला स्पर्श करून जात आहेत. घाटातल्या धुक्यातून गाडी चालवण्याचा तो अनुभव खरंच अंगावर काटा आणणारा होता. घाटाचे सौंदर्य पाहत, निसर्गाच्या प्रेमात पडत आम्ही तब्बल 176 किलोमीटरचा प्रवास कधी केला आम्हालाच समजलं नाही, तोही नॉनस्टॉप. सलगच्या ड्रायव्हिंगमुळे शरीरात आता थोडा थकवा जाणवायला लागला होता. अशातच रस्त्याच्या कडेला एक छान टपरी बघितली आणि गाडी बाजूला घेतली. हा आमचा ब्रेक फक्त 10 मिनिटाचा होणार होता. तर मित्रांनो, तब्बल 176 किलोमीटर कापून आम्ही आता पोहोचलेलो आहे. नाशिकच्या पुढे सिन्नर मध्ये आहे इथून. आणि हा आमचा पहिला हॉल्ट. मी आता सध्या चहा पिणार, थोडा चहा वगैरे पितो आणि आता निघायचं. त्या पाऊस आणि धुक्याच्या वातावरणात गरमागरम वाफाळलेला कडक चहाचा कप हातात धरला आणि त्याचा पहिला घोट घेतला. हा 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 हा, सगळा थकवा एका झटक्यात गायब झाला. तो 10 मिनिटांचा चहाचा ब्रेक आम्हाला पूर्णपणे रिफ्रेश करून गेला. पुन्हा एकदा अंगात नवीन ऊर्जा आली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आणि अखेर तो सुवर्ण क्षण आला. कोपरखैरणेतून सुरू झालेला प्रवास, ऑफिसची धावपळ, शेकडो किलोमीटर रस्ता पार करून आम्ही थेट येऊन पोहोचलो जगप्रसिद्ध अशा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापाशी. श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ जवळील हे पावन स्थान. मंदिर असं ते भव्य आणि ऐतिहासिक रूप डोळ्यासमोर आलं आणि डोळे सुखावले. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे. सकाळचे 6 वाजलेत. आम्ही काल रात्री आल्यावरही दर्शन घेतलं होतं, तरी पण आता परत चाललोय. हे बघू शकता, हे आपलं कृष्णेश्वर मंदिराकडे आम्ही चाललेलो आहे. आज रविवार आहे तर कदाचित गर्दी असू शकते. तर बघूया, आता गेल्यावर आपल्याला कळलं. तर चला भेटू पुढे.
मंदिरात पाऊल ठेवताच गाभाऱ्यातून येणारा तो ओम नमः शिवायचा गजर कानावर पडला आणि मनाला शांतता मिळाली. महादेवांचं दर्शन झालं, डोकी चेरणी टेकली आणि प्रवास सार्थक झाला. मित्रांनो, कृष्णेश्वर महादेवांच्या मंदिरात पुरुषांसाठी एक नियम आहे. मंदिरात दर्शन घ्यायला जाताना प्रत्येक पुरुषाला हा शर्ट काढावा लागतो आणि शर्ट काढूनच दर्शन घ्यावे लागते. आणि मंदिरात मोबाईलही अलाउड नाही, मोबाईल बाहेर जमा करावा लागतो. आपण आपल्या शातीर दिमागाने मोबाईल आतमध्ये घेऊन गेलो. संपूर्ण जगात सगळे मिळून 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यामध्ये हे सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते, जे महाराष्ट्रामध्ये वसलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. रामायण, महाभारत, स्कंदपुराण, विष्णुपुराण या सर्व ग्रंथांत कृष्णेश्वरबद्दल उल्लेख आहे. या ज्योतिर्लिंगाबद्दल एक कथा आहे की कृष्णा आणि सुदेहा नावाच्या 2 बहिणी होत्या. त्यांचं एकाच व्यक्तीसोबत लग्न झालेलं, पण दोघींनाही अजून संतान प्राप्ती झाली नव्हती. या दोघींमध्ये कृष्णा जी आहे ती खूप मोठी शिवभक्त होती. शिवांची मोठ्या साधनेने ती पूजा करायची. त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिवांनी आशीर्वाद दिला आणि कृष्णा यांना संतान प्राप्ती झाली. पण त्यांची जी बहीण होती सुदेहा, तिला हे बघवलं नाही. त्यांनी रागात येऊन संतानाला मारून टाकले आणि जवळच्या नदीत फेकून दिले. हे सगळं कृष्णाच्या डोळ्यांसमोर होत होतं, पण त्यावेळी शिवभक्तीमध्ये विलीन होत्या आणि त्यांच्या मनात हे चाललं होतं की ज्यांनी त्यांना संतान प्राप्ती करून दिली तेच या संतानाची रक्षा करतील. आणि बघता बघताच त्यांचा मुलगा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. मग कृष्णांनी शिवांना प्रार्थना केली की ते ज्योतिर्रूपात इथेच त्यांचं वास्तव्य ठेवतील. त्यांची इच्छा भगवान शिवांनी पूर्ण केली आणि याचमुळे या जागेला कृष्णेश्वर नावाने संबोधलं जातं. आणि मित्रांनो, सकाळी पहाटे कृष्णेश्वरांचं दर्शन करून आम्ही निघालो शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. सकाळी सुमारे 9:15च्या दरम्यान आम्ही वेरूळमधून निघालो आणि 10:15च्या दरम्यान आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो. तिथे आमचं सर्व सामान ठेवून आम्ही निघालो साईबाबांच्या दर्शनाला. तर मंडळी, आता आपण कृष्णेश्वरपासून आता आलेलो आहे साईबाबा मंदिराकडे. हे बघा, समोर दर्शनाची रांग. आता इथून दर्शन लाईन आहे. इथे दर्शन घेऊन आपण परत निघणार आहोत घरी जाण्यासाठी. हे तिथं ठेवून घेणार काय, म्हणजे आपल्याला ते येणार, ते मंदिरात ठेवून घेणार आणि मंदिरातलं परत रिसायकल करणार. हां, हे घ्या तुम्हाला परत नाही, आज थोडे येतो. तिथे दर्शन घेतलं आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत येताना घाटात एका ठिकाणी थांबलो, थोडे फोटो काढले आणि सुमारे 3:30च्या दरम्यान आम्ही कोपरखिरणीमध्ये पोहोचलो. मित्रांनो, असा काही होता आपला श्री कृष्णेश्वर आणि श्री साईबाबा यांच्या दर्शनाचा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही चुकलं असेल तर तुमच्या सजेशन्स कमेंट्सद्वारे नक्की द्या. तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.